मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी मोहन शिंदे, त्रिरत्न ॲग्रो कन्सल्टन्सीच्या माध्यमातून केळी, पपई, मोसंबी, डाळिंब, आंबा, चिकू, काजू या बागांना ट्रीटमेंट देण्याचं काम करतो. आज आमचे शेतकरी आदरणीय आर्यन पाटील सर यांच्या शेतात आम्ही आलेलो आहेत. खरं तर सरांनी ही केळीची बाग लागवड केल्यानंतर बऱ्याच दिवसांनी मला संपर्क केला होता आणि आज मला वाटतं 9 नोव्हेंबरला आम्ही सरांच्या शेतात आलो. या शेतामध्ये काय फरक जाणवतोय त्रिरत्न ॲग्रो कन्सल्टन्सीच्या ट्रीटमेंटने आणि झाडं किती दिवसांनी सांधलेत, त्या झाडांमध्ये आणि आताच्या झाडांमध्ये काय फरक आहे, मी जास्त न बोलता आपले शेतकरी आर्यन पाटील सर यांच्या तोंडून ऐकूयात. सर नमस्कार. सर तुमचं नाव सांगा. माझं नाव राजेंद्र नत्तू पाटील, आर्यन पाटील, महाडपूर, तालुका पारोळा, जिल्हा जळगाव. सर तुम्ही या केळी बागेला आपल्या त्रिरत्न ॲग्रो कन्सल्टन्सीच्या माध्यमातून ट्रीटमेंट घेतली, तर तुम्हाला काय वाटतंय ट्रीटमेंट विषयी आणि तुमच्या बागेमध्ये तुम्हाला काय रिझल्ट भेटतोय, जरा नक्की सांगाल. बाग आम्ही लावला 12-13 जूनला, तेव्हा बरेचसे गॅप बी पडले होते आणि आम्हाला 1-2 जण भेटले कन्सल्टंट, पण ते पाहिजे तसं काही सहकार्य झालं नाही. मग आम्ही यूट्यूबवर सर आपला त्रिरत्न ॲग्रो कन्सल्टन्सी संपर्क केला. श्री मोहन शिंदे सरांची नंबर मिळाल्यानंतर त्यांना विनंती केली की एकदा येऊन बघा. त्यांनी आम्हाला त्या क्षणी त्या 1 आठवड्यात जे गॅप आहेत ते भरायला लावले आणि त्याच्यानंतर त्यांनी ड्रिचिंग काही जे खतं दिले ते दिल्यानंतर 1 महिन्यानंतर आम्हाला थोडंसं असं वाटलं की बाग काही वाया जाणार नाही. पण त्याच्यानंतर आता हल्ली या आठवड्यात बाग म्हणजे आता तुम्ही पाहतच असाल, तिचा बुंदा, तिची क्वालिटी, हिरवळ, या सर्व गोष्टी यूट्यूबवर तुम्ही पाहत असाल. तर त्यांच्या ट्रीटमेंटने आम्ही खूप समाधानी आहेत बुवा. आम्हाला म्हणजे वाटतंय काहीतरी आपण बाग उभा केला बुवा त्यांच्या सहकार्याने. सर तुमचा बाग अगोदर काय वाटत होतं तुम्हाला, येईल का नाही येईल? अगोदर तर ते जेव्हा मी त्रिरत्न म्हणजे कसं शिंदे सर भेटले नाही, त्याच्या आधी तर आमच्या जवळपास एवढ्या अपेक्षा नव्हत्या की बाग जमणार नाही बुवा, पाहिजे तसा बाग आपण जमवू शकणार नाही, आम्हाला असं वाटत होतं. पण जेव्हा त्यांनी संपर्क केला, त्यांनी मार्गदर्शन केलं, खरंच आता खूप अतिशय सुंदर बाग जमलेला आहे. मित्रांनो बघा, 5व्या महिन्याला या बागेचा बुंदा आपण बघू शकता. सर बुंदा दाखवा बरं का. मित्रांनो हा बुंदा आहे, तुम्ही बघू शकता. साधारणतः हा बुंदा जर मोजायला गेलं तर 9-27 35-36 इंचच्या आसपास भरू शकतो. त्याचं कारण आहे की सर तुम्ही असा हात लावा, तुमचा जो हात आहे साधारणतः हा 9 इंचचा येतो मित्रांनो. तर असे त्यांचे 4 हात बसतील, म्हणजे 36 इंचचा बुंदा आहे. पिलं बघू शकतात आणि त्यांनी काही भाग त्यांचा जळलेला होता बघा, अंतरी सुद्धा खूप सुंदर आलेली आहे. तर तेव्हा जे बागेमध्ये त्यांना झाडं आले नव्हते, त्यांना मी जवळपास 4 महिन्याच्या गॅप नंतर 3.25 महिन्याच्या गॅप नंतर रिसोईंग करायला लावली खोळं. आणि ते खोळं कसे आहेत सर, इथे सगळं होतं म्हणून व्हिडिओ पण बनवतोय. हे सांधलेले खोड आहेत का आपले? मित्रांनो बघू शकता की हे सांधलेले खोळं 3 महिन्यानंतर एवढे झालेत आणि हा त्यांचा बाग आपण डेव्हलप केलेला आहे. सो सर तुम्ही समाधानी आहेत का? हो, अतिशय समाधानी आहे. आणि ॲग्रो आपलं एक कंटल्सीकडनं जसं आम्हाला सहकार्य भेटलंय त्याच्यावर बी आम्ही खूप समाधानी आहेत. आणि बागची पोझिशन तुम्ही पाहत असाल, एक शेतकरी म्हणून मी आपणास विनंती करतो की खरंच त्रिरत्न ॲग्रो कन्सल्टन्सीशी संपर्क करून तुम्ही त्यांचं सहकार्य घेऊ शकतात. थँक्यू सर. मित्रांनो बघू शकता की सरांचा आनंद खूप जबरदस्त आहे आणि सरांना मी काही पहिले अगोदर असं काही जसं प्रत्येक व्हिडिओत सांगतो तसं काही आजही सरांना असं काही सांगितलं नाही की तुम्ही काही बोला. जे बोलतायत ते त्यांच्या हृदयापासून त्यांच्या हृदयापासून बोलतायत. ऑटोमॅटिक मग माणूस बोलणारच. सो थँक्यू सर. असेच तुमचे अजून पुन्हा या झाडांचे पण आपण व्हिडिओ पाठवणार आहेत. मित्रांनो खरंच रिझल्ट चांगले येत आहेत. भाव जरी पडलेले आहेत तरी आम्ही खूप स्वस्त म्हणजे 50 रुपयाच्या आत खर्च देऊन आता नवीन टेक्नॉलॉजीने डेव्हलपमेंटला सुरुवात केली आहे. सो अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी संपर्क करा.
माझं नाव आहे मोहन शिंदे. माझा मोबाईल नंबर आहे 88 88 90 47 77. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच.